हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व कर्म या 5 अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने योग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी. देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजा कर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांगाचे मी आपणास सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 18 जानेवारी 2024, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, अयन उत्तर, ऋतू हेमंत, मास पौष, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे. रात्री 8 वाजून 45 मिनिटानंतर नवमी तिथीला सुरुवात. वार गुरुवार आहे मित्रांनो आजचा. नक्षत्र मित्रांनो आजचे अश्विनी नक्षत्र आहे. रात्री उशिरा 2 वाजून 58 मिनिटानंतर भरणी नक्षत्राला सुरुवात. योग मित्रांनो सिद्ध योग आहे. दुपारी 2 वाजून 48 मिनिटानंतर साध्य योगाला सुरुवात. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. सकाळी 9 वाजून 23 मिनिटानंतर भवकरणाला आणि रात्री 8 वाजून 45 मिनिटानंतर बालव करणाला सुरुवात. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे मित्रांनो. सूर्य जो आहे तो मकर राशीत असेल, चंद्र मेष राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. सूर्योदय सकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी असेल. हा सूर्योदयास्त मुंबई भागातील आहे. नित्यपूजेचा संकल्प सोडण्यासाठी मित्रांनो, आता आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो राज्ञाय प्रवर्तमानसद्य ब्रह्म द्वितीय परार्थे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शके 1945 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये शोभन नाम संवत्सरे उत्तरायणे हेमंत ऋतू पौष मासे शुक्ल पक्षी गुरुवार वासरे अश्विनी नक्षत्रे सिद्ध योगे विष्टी करणे अष्टमी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न काळ मोह पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करायची. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण या संकल्पाचे जे पाणी आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर आहे ते समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी 9 वाजून 23 मिनिटात आहे. या वेळेनंतर जर आपल्याला आणखी काही संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी, तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे, आपण करत असलेल्या त्या विधीचा यात समावेश करायचा, उल्लेख करायचा आहे आणि मगच संकल्प सोडायचा. तेव्हाच आपली जी धार्मिक विधीची सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय झाले. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले आहेत. दिनांक 18, 22, 27, 28, 30, 31 फेब्रुवारी, दिनांक 1, 2, 4 आणि 6. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 18, 22, 24, 25, 26, 31. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 22, 25, 30, 31 फेब्रुवारी, दिनांक 2 आणि 4. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 18, 22, 24, 25, 26, 31 फेब्रुवारी, दिनांक 1 आणि 2.
गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, दिनांक 22, 25, 26, 31 फेब्रुवारी, दिनांक 1, 2. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहू. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये आता नाहीत. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, दिनांक 22, 27, 28, 30, 31 फेब्रुवारी, दिनांक 1, 2, 4 आणि 6. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, दिनांक 22, 25, 26, 31 फेब्रुवारी, दिनांक 1 आणि 2. भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, दिनांक 26, 27 फेब्रुवारी, दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर या मासात मुहूर्त नाहीत. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगधारकास संपर्क साधावा. मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी. कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो. मित्रांनो, अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो सकाळी 9 वाजेनंतर चांगला दिवस आहे तोपर्यंत नाही. दिन विशेष मित्रांनो दुर्गाष्टमी आहे. जे भक्तगण माता दुर्गाचे उपासना करत असतील किंवा आपल्या कुलदेवीच्या नावाने दुर्गाष्टमी करत असतील तर त्यांनी कृपा करून आपल्या घरातील देवतेवर तर रोजच आपण अभिषेक करायचा आहे मित्रांनो श्री सुक्ताचा. पण आज विशेष करून आपण दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन तिची ओटी वगैरे भरावी, तिचा मान सन्मान करावा मित्रांनो, तिची पंचोपचार पूजा करावी. तर हे सोपस्कार आपल्याला करायचे आहेत मंदिरात जाऊन, मध्ये जाऊन मित्रांनो. आणि त्यानंतर मंत्र जप वगैरे करायचा आणि त्यानंतर घरी येऊन आपल्याला उपवास सोडायचा आहे. मित्रांनो, शाकंभरी देवीच्या उत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. ते पौर्णिमेला जे सांगता होत तेव्हा आपण आपल्या कुळदेवीला शाकंभरी देवी मानून तिची आपण सेवा करावी मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर रात्री 8 वाजून 45 मिनिटांपर्यंत हजर नाही मित्रांनो, तो त्यानंतर आहे. जर आपल्याला विशेष काही होमयज्ञ करायचे असेल तर या वेळेनंतर आपण करू शकता. राहुकाळ मित्रांनो दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत आहे. कृपया या वेळेत जर आपली कामे होत नसेल तर कृपया ती इतर वेळेत करण्याचा प्रयत्न करा. कारण राहुकाळ आपल्यासाठी योग्य वाटत नाही. म्हणून आपल्या कामामध्ये अडथळे, समस्या, संकटे येत आहेत. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करता असते. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्र, परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न, शिवकल्याण. हरिओम शिव महादेव.